नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? विज्ञापन लेखन. काय नाव आहे तिचा? विज्ञापन लेखन आहे. तर चला बघूया या धड्यात आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिलं आपण बघणार आहे विज्ञापन यांची काही प्रकारे म्हणजे त्यांची प्रस्तुती कसं करायचं आहे. विज्ञापन की आवश्यकता निम्न प्रकार से प्रस्तुति की जा सकती है. विज्ञापन यांची आवश्यकता निम्न प्रकारातून आपण प्रस्तुति केलेले जात आहे. नए उत्पादनों या नए विचारों को प्रोन्नत करना. नए विचारों या नए उत्पादनों को प्रोन्नत करना चाहिए. काय करायचं आहे? नवीन उत्पादाचं किंवा नवीन विचाराचं प्रोन्नत करायचं हवे. अपने उत्पादकों की विशेषता की और ग्राहकों को आकर्षित करना. आपल्या उत्पादे किंवा विशेषताओंना आपले ग्राहकों यांना आकर्षित करायचं आहे. अपने उत्पादों के संबंध में अपने मत की पुष्टि करना. आपल्या उत्पादनच्या संबंध मध्ये बघा, अपने उत्पादनों की विशेषताओं और ग्राहकों को आकर्षित करना. उत्पादनों के संबंध में अपने मत की पुष्टि करना. उत्पादन यांच्या संबंध आपल्या मताची पुष्टि करायचं आहे. अपने मत की पुष्टि करने के लिए उचित वातावरण तैयार करना. आपल्या मताची पुष्टि करण्यासाठी आपल्याला उचित वातावरण तैयार करण्याचं आहे. कळलं? हो. आता आपण इथे बघणार आहे, अपने विरोधियों के तर्कों को गलत बताना जनमत जागृत करना. आपल्या विरोधाच्या किंवा तर्काचं गलत साबित करण्याचा किंवा जनमत जागृत करायचं आहे. उत्पाद की बाजार में पूर्व निर्मिती छवि को संभाल कर रखना. उत्पाद या बाजारातून पूर्व निर्मिती किंवा छवीला सांभाळून ठेवायचं आहे. कड़ी स्पर्धा के कारण बाजार में लुप्त होने उत्पादन को पुनर्स्थापित करना चाहिए. कड़ी स्पर्धाबद्दल बाजारातून लुप्त होणाऱ्या उत्पादन किंवा पुनर्स्थापित करायचं हवे. उपभोक्ताओं की आदतों को अपने उत्पाद के पक्ष में बनाए रखना. उपभोक्ता त्यांचे आदते म्हणणे त्यांचे उत्पाद यांना पक्षपातून बनवून ठेवणार आहे. उत्पाद के प्रति दीर्घ अवधि तक विश्वास पैदा करना एवं उसे लंबे समय तक बनाए रखना. उत्पाद यांच्या प्रति दीर्घ अवधी तक विश्वास ठेवणारा किंवा त्यांच्यावर खूप विशेष लंबे करण्याचा समय त्यांचं बनवून ठेवणार आहे. बघा, जसे इथे एक उदाहरण स्वरूपात मी दिलेले आहे. विज्ञापन लेखक स्वयं को ग्राहक बनाकर विज्ञापन लेखक का कार्य करता है, जिसे ये समझ सकता है. विज्ञापन लेखक स्वतःला ग्राहक बनवून विज्ञापन लेखकचा कार्य करणार आहे, जसं ते समजून घेणार आहे की ग्राहक को कैसी वस्तु की जरूरत है, की ग्राहक यांना कसा वस्तूची जरूरत आहे. वस्तू कब, कहां और कितने मिलेगी. वस्तू कब, केव्हा, कुठे भेटणार आहे. उपभोक्ता उसमें रुचि जगाएगा आणि उपभोक्ता त्यामध्ये रुचि जागवणार आहे. कॉपी लेखन में कल्पनाशीलता एवं रचनाशीलता का होना जरूरी है. कॉपी लेखन मध्ये नीटप्रमाणे ऐकून घ्या. कॉपी लेखन मध्ये कल्पनाशीलता एवं रचनाशीलता यांचा होणारे अनिवार्य आहेत. काय आहे? अनिवार्य आहेत. जसं वॉशिंग पाउडर निरमा दूध सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. तर या प्रमाणातून ते गीत गाऊन त्या वॉशिंग पाउडर निर्माचा विज्ञापन तयार करत आहे. लोकांना त्यांचं गीताची प्रवृत्ती करण्यासाठी किंवा गीताची माहिती करण्यासाठी त्यांच्या गीत उत्पन्न करू शकतो. ते लोकांना, ते ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करताना हा नवीन गीत तयार करत आहे. ज्यांच्याकडे हा तुम्ही बघणार की इथे सुपर निर्माचा इथे चित्र दिलेले आहेत. आता इथे कुछ मीठा हो जाए कैडबरी. काय मीठा होऊन जाणार आहे? कैडबरी, डेअरी मिल्क. तर याबद्दल असंही प्रकाराचं विज्ञापन तयार करू जात आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा इथे औद्योगिक विज्ञापन जो कच्चे माल उपकरण आदि की क्रय में वृद्धि के उद्देश्य किए जाते हैं. जसं इथे की बघा, हे काय आहे? औद्योगिक विज्ञापन. औद्योगिक म्हणजे जे कामाचं आहे त्यांचं विज्ञापन. जसं इथे कम किंमत का धमाका, कमी किंमतचा धमाका. आणि इथे तुम्ही बघणार की कमी किंमत मध्ये तुम्हाला अँड्रॉइड फोन भेटत आहे आणि त्यापेक्षा तुम्हाला हे सगळं वस्तू काय मिळत आहे?
फ्री म्हणजे मुफ्त मिळत आहे. त्याबद्दल लोक काय होते त्यांच्याकडे आकर्षित होते. अरे, आपल्याला 5,000ला अँड्रॉइड फोन पण मिळत आहे, घडी पण मिळत आहे, ब्लूटूथ पण मिळत आहे आणि काही अजून वस्तू आहे ते सगळं भेटत आहे. तर लोक त्यांच्याकडे जास्त आकर्षित होणार, की आपल्याला 5,000तून तिथे काही नाही भेटत आहे. परंतु इथे आपण विज्ञापनमध्ये पाहत आहे, की आपल्याला किती वस्तू भेटत आहे आपल्याला. फोन आणि फोनापेक्षा किती वस्तू आपल्याला भेटत आहे. तर याप्रमाणे लोक इतकं जवळ येणार आणि यांची वस्तू घेणार आहे. जसं इथे इंडियन ऑइल 50 वर्ष इंडियन ऑइल असीम ऊर्जा का अटूट बंधन. काय आहे? इंडियन ऑइल असीम ऊर्जाचं अटूट बंधन. तर याप्रमाणे लोक इथे हा घेणार आहे. आता तुम्ही इथे पाहणार आहे, नीटप्रमाणे बघून घ्या, की इथे एक वस्तू सोबत एक वस्तू फ्री. अनवेलेबल, तर हा सिंथॉल जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हा सगळं वस्तू भेटणार आहे जे फ्री आहे. तर तुम्ही असं बघणार की मला फ्रीच्या वस्तू जास्त भेटणार, हा किंमत बद्दल आपल्याला फ्रीच्या वस्तू जास्त जास्त भेटणार आहे. तर तुम्ही काय करणार, तिथे लवकर जाणार, कारण की तिथे तुम्हाला जास्त वस्तू भेटणार आहे. तर चला अजून बघून घ्या. जैसे इथे तुम्ही बघणार, स्कूल में शिक्षकों की भरती हेतु विज्ञापन बनाए. स्कूलसाठी किंवा शाळासाठी आपल्याला शिक्षक हवे, त्यांची भरतीसाठी इथे विज्ञापन तयार करून जात आहे. बघा इथं, जॉब अलर्ट नौकरी, सरस्वती पब्लिक स्कूल, मुरादाबाद रोड, रामपुर उत्तर प्रदेश. मुरबाड रोड, रामपुर उत्तर प्रदेश. कॉन्टॅक्ट नंबर इथे नंबर दिलेला आहे. आवश्यक है अनुभूती शिक्षकी. कसं आवश्यक आहे? जे अनुभूती म्हणजे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांची शिक्षकाची आहे जरूरत. कोणाकोणासाठी, कोणकोणत्या विषयावर? गणित, सायन्स, इतिहास, सोशल सायन्स आणि हिंदी. तर याप्रमाणे हा शिक्षकाची आवश्यकता आहे आमच्या शाळामध्ये. अनुभवी शिक्षक की प्राथमिकता दी जाएगी. आवेदन करने की अंतिम तारीख है 25 मार्च 2020. तर याप्रमाणे तुम्ही ते बघणार की अनुभव शिक्षक पाहिजे. यांना काय पाहिजे? अनुभव शिक्षक पाहिजे. त्यांची प्राथमिक वय पण देणार आहे आणि आवेदन पत्र तुम्ही करू शकता, पण यांची अंतिम तारीख पण इथे दिलेले आहेत. कळलं? हो. तर याबरोबर तुम्ही बघणार की जॉब अलर्ट, तर हा बी एक काय झाले, विज्ञापन झाले. तर याबद्दल मी काय करते, हा विज्ञापन झालेला आहे, आमच्याकडे स्कूल आहे, आम्हाला असं असं टीचर हवे आहे. विज्ञापन का लोक करतात? कारण की लोक आमच्याकडे आकर्षित होतात आणि लोकांना आजचा वेळ नाही आहे की लोक आपल्या जाणकारी देणार आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, छाता के लिए विज्ञापन बनाए. छातासाठी आता एक विज्ञापन तयार केलेले आहेत. मेघा छाता एकमात्र भरोसेमंद छाता. मेघा छाता एकमात्र भरोसेमंद छाता. खूबसूरत रंग में डिजाइन में खूबसूरत रंगातून डिजाइन में दिलेला आहे. उपलब्ध छोटे बच्चों के लिए कार्टून वाली छाताएं भी हैं आणि छोट्या मुलासाठी कार्टून वाले छाता पण इथे आहेत. वो बहुत ही सस्ते दामों में एक से एक खूबसूरत छाता है. खूपच कमी प्रमाणे एक ते एक खूबसूरत छाता इथे दिलेली आहेत, उपलब्ध आहे. 10% छूट. छाता जल्दी आइए, मौके का फायदा उठाइए, स्टॉक सीमित. आता तुम्ही इथे बघणार की जे मुले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इथे घेऊन जाणार का, तुम्हाला ते काय चांगलं लागणार, ते कार्टूनचं जे छाता आहे ना ते तुम्हाला खूपच आवश्यक लागणार आहे. कोणाला? मुलांना. ते खूपच चांगल्या प्रमाणे घेणार आहेत. तुम्हाला मी इथे गृहपाठ पण दिलेले आहे, 3 गृहपाठ दिलेले आहे, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. पर्यावरण के प्रति जागरूकता बढ़ाने के लिए विज्ञापन तैयार कीजिए. पर्यावरण यांची प्रति जागरूकता तैयार करण्यासाठी तुम्हाला विज्ञापन तैयार करायचं आहे. दूसरा, दिवाली के अवसर पर दुकान में लगी सेल की जानकारी लोगों तक पहुंचाने के लिए विज्ञापन. तिसरा, पाणी बचाए पर एक विज्ञापन बनाए. कोणासारखं? पाणी वाचवायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक विज्ञापन तयार करायचं आहे. कळतं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला विज्ञापन तयार करायचं आहे, त्यांच्यासाठी काय काय आपल्याला मार्ग शोधून करायचं आहे किंवा त्यांची कथा कसं करायचं आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला कविता कसं लिहायचं आहे. जसं की मी एक तुम्हाला उदाहरणप्रमाणे दिलेले होते, वॉशिंग पावडर निर्मा, तर यांची कविता लिहिलेली आहे. असं तुमच्या जे पण विज्ञापन तुम्ही तयार करत आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या कविता पण लिहायचं आहे. कविताबद्दल कोणकोणती विज्ञापन त्याच कविताचं फरक पडणार आहे ते पण तुम्हाला पाहायचं आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा, नाही कळालं तर पुन्हा सांगून घ्या. कळलं? छान.